झाली आणि सकाळपासून 25,000 सदस्य आम्ही नोंदवलेले आहेत. आज सायंकाळपर्यंत 1,00,000 सदस्य आम्ही पूर्ण करू असं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि राज्यामध्ये आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी 1.5 कोटीचं लक्ष्य ठेवलेलं आहे. सगळ्या बूथमध्ये महाराष्ट्रातल्या 1,00,000 बूथमध्ये आज आम्ही सदस्यता मोहिमेची सुरुवात केलेली आहे. मला विश्वास आहे कि हा जो 1.5 कोटीचा आंकड़ा आम्ही ठरवलेला आहे तो आम्ही निश्चित पूर्ण करू. सर हिंदी में बताइए। देश में भारतीय जनता पार्टी ने अपनी सदस्यता मुहिम शुरू की थी। चूंकि महाराष्ट्र में चुनाव था तो महाराष्ट्र को एग्जम्पशन मिला था। आज से हमारी सदस्यता मुहिम शुरू हुई है। आज एक साथ हमने 1,00,000 बूथों में सदस्यता मुहिम शुरू की है। मैं स्वयं नागपुर में सदस्यता मुहिम के लिए आया हूँ। 25 लोगों को मैंने अभी, जो नागपुर शहर के बहुत ही गणमान्य नागरिक हैं, उनको मैंने अभी सदस्य बनाया है। सुबह से नागपुर शहर के जो हमारे बूथ है उन सभी शहरों के 2200 बूथों में हमने काम चालू किया है। करीब 25,000 लोगों को पहले 2 घंटे में हम लोगों ने सदस्य बनाया है। आज 1,00,000 लोगों को सदस्य बनाना, ऐसा हम लोगों ने तय किया है। और पूरे नागपुर शहर में 7,00,000 सदस्य हम लोग बनाएंगे। साथ साथ पूरे महाराष्ट्र में 1.5 करोड़ सदस्य बनाने का हमारा लक्ष्य है। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला, मात्र त्या संदर्भात जी.आर. निघाला नसल्यामुळे साहित्यिकांनी देखील प्रश्न उपस्थित. मला असं वाटतं की अनेक वेळा अनेक लोक या संदर्भातली योग्य माहिती न घेता त्याच्यावर बोलत असतात. सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात, त्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारने आपल्याला दिलेला आहे. देवेंद्रजी, आज मोर्चे येतात. पुण्यातून मोर्चा निघाला बीड प्रकरणावरून आणि अंजली दमानी यांनी आरोप केला की मुंडे समर्थक मला छळ करत आहे, मला धमक्या देतात. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करत आहेत, निर्धाराने कारवाई होते. या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही. जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरा बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. कनेक्शन देखील गोरेवाडाला 3 वाघ आणि 1 लेपर्ड हे बर्ड फ्लूमुळे गेलेले आहे. त्याचा अहवाल आणि केंद्रीय स्तरावर पण झाला आहे. त्याचे परिणाम पुढे येऊ शकतात. निश्चितपणे बर्ड फ्लूने गेले असं प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी लक्षात येत आहे. त्यामुळे बर्ड फ्लू प्रिव्हेंट करण्याकरता, तो थांबवण्याकरता ज्या काही उपाययोजना त्या करण्यात येतील. आपण काही मुद्दे मांडलेले आहेत. नॅशनल ज्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय मत? परिवार बोललो त्याच्यावर. भाऊ, या बीडच्या आरोपींचं गुजरात कनेक्शन देखील समोर आलेलं आहे. ते इतर राज्यात देखील पळून गेलेले आहेत आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी प्रामुख्याने या मोर्चातून होत आहे. एक तर ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते आहे, तुम्हाला दिसत आहे. मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही. आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी. आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे. याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये. ही एक गंभीर बाब आहे. एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये बोलत होते. खरं तर भाजपचं सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे त्याच्याविषयी त्यांची प्रतिक्रिया होती, पण ते बीड संदर्भात सुद्धा बोलले आणि अंजली दमानिया यांनी जे केलेले आरोप आहेत त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. ही प्रतिक्रिया नागपुरातून आलेली आहे. बीड संदर्भात
प्रकरणाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं राजकारण कोणी करू नये असं म्हणून त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की सगळ्यांवर